संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ झाला। दोन व्यक्तींनी खिशातील काळे रुमाल काढून घोषणाबाजी केली। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले। दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम करण्यात आला होता। काळे रुमाल दाखवण्यात आले, पोलिसांनी ताब्यात घेतलेले। आपले प्रतिनिधी सचिन जिरे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। सचिन, काय नेमकं घडलंय? विक्रांत हे ओबीसी होते, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते होते। त्यांची मागणी अशी होती की ओबीसीवर अन्याय केला गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाची सुरुवात झाली त्यावेळी ते अचानक उठले आणि त्यांनी जोरजोराने घोषणाबाजी करायला सुरुवात केली व ओबीसीवर अन्याय केला असल्याच्या भावना त्यांनी त्यावेळेस व्यक्त केला। तातडीने उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन आता त्यांना गेलेले। यावरती मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केलं की या अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने गोंधळ घालणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्र्यांनी यावर दिलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल, पण मी एवढंच सांगतो, आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। छत्रपती संभाजीनगर सारखं आमचं जे शहर आहे, या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा 800 कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहितीये आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे। मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत डीएमआयसीचा कॉरिडॉर होणार आहे। आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे। समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी डीएमआयसी मुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान, ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो, ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं ईव्हीचं देशाचं कॅपिटल बनत आहे, देशाची राजधानी बनते आहे, हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय। आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये ती सुरू होते। जवळपास 14,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे, आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीड मध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न, या ठिकाणी बीड पर्यंत रेल्वे धावली पाहिजे, अहिल्यानगर पासून बीड पर्यंतची रेल्वे, याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार, मी स्वतः असेल, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार असतील, आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील। मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वतंत्र संग्राम सेनानींचं अभिवादन करतो, हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो। मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा। धन्यवाद।